तर सर्वांचं स्वागत आहे जेईच्या ॲडव्हान्स सिरीजमध्ये. ओके, क्वेश्चन सॉल्व करता करता मध्ये काहीतरी झालं होतं म्हणून परत सॉल्व करतो. क्वेश्चन समजणं खूप महत्त्वाचं आहे. इथे समजल्यावरच आपण आन्सर काढू शकतो. क्वेश्चन सोपा आहे. एक क्विज आहे ज्याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्स टाईपचे क्वेश्चन आहे आणि त्याने सर्व आन्सर दिले. लक्षात ठेवा, हे कामाचं नाही आहे, बस जस्ट त्यांनी सर्वांचे आन्सर दिलेले आहे. ओके, स्टुडंटला काही आन्सर माहिती आहे आणि काही तो गेस करतात. त्याच्याकडे दोनच ऑप्शन आहे. म्हणजे जर त्याला माहिती असेल सो प्रोबॅबिलिटी ऑफ करेक्ट आन्सर किती असणार आहे, काहीतरी असेल. आता नॉर्मली त्याला माहिती आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. करेक्ट ऑलरेडी माहीत आहे पण त्याला माहिती आहे, समजा त्याला नोन प्रोबॅबिलिटी ऑफ नोन, त्याला क्वेश्चनचा आन्सर माहिती आहे. याचे चान्सेस किती राहणार आहे, काहीतरी रॅन्डम पकडून घेऊ के. नंतर एक तर माहिती असेल किंवा दुसरा ऑप्शन काय त्याने गेस केला असेल सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेस किती राहणार आहे 1 - के. तर 1 - केच का बरं, कारण की त्याच्याकडे दोन ऑप्शन आहे आणि दोघांचा हा एक सेट असेल तर हा त्याचा कॉम्प्लिमेंट झाला, तर दोघांचे ॲडिशन 1 व्हायला पाहिजे. हा जर के असेल तर हा आपोआप काय होणार 1 - के. राईट, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे स्टुडंटकडे आपण इथून स्टार्ट करून दोन ऑप्शन आहे. एक तर त्याला माहिती आहे किंवा त्याने गेस केला आहे. ठीक आहे, दोन ऑप्शन आहे. ओके, नो प्रॉब्लेम. मग त्याला माहितीची प्रोबॅबिलिटी किती आहे, के आहे. त्याने गेस केल्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 1 - के. नाइस. ओके, आता समोर काय म्हणते, assume that the probability of giving correct answer, त्याने करेक्ट आन्सर दिलाय पण गेस करून दिलाय. काय म्हणते, करेक्ट आहे पण गेस करून दिलेला आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ करेक्ट आहे बट गेस करून दिलाय. आन्सर इज करेक्ट बट गेस करून दिला. किती दिलाय 1/2 दिला, 1/2. आणि नेक्स्ट केस मध्ये काय म्हटलंय की assume that the probability of answer being guessed, आता गेस केलाय पण आन्सर काय करेक्ट आहे. आन्सर काय करेक्ट आहे. ठीक आहे, the probability that student knows the answer of randomly chosen question. Probability of the student knows the answer is chosen correct. तो रॅन्डमली क्वेश्चन घेतला, त्या स्टुडंटला त्याचा आन्सर माहिती आहे. आता इथे समजा माहित असल्यावर प्रोबॅबिलिटी ऑफ करेक्ट आन्सर, ऑब्वियसली करेक्ट आन्सर व्हेन इट इज नोन. माहित असल्यावर करेक्ट आन्सर प्रोबॅबिलिटी किती राहणार आहे 1 राहणार आहे. आणि टोटल जे करेक्ट आहे त्याने कुठला जरी आन्सर घेतला असेल ते काय आहे करेक्ट आहे म्हणते. म्हणजे करेक्ट इथे पण राहू शकते आणि इथे पण राहू शकते. टोटल प्रोबॅबिलिटी किती झाली याची 1/6. हे महत्वाचं, लोक इथे लिहून टाकतात. तुम्हाला जर आन्सर माहिती असेल तर प्रोबॅबिलिटी किती राहणार आहे 1 राहील ना. सो टोटल प्रोबॅबिलिटी की आन्सर काय करेक्ट आहे किती असली पाहिजे 1/2 1/6. मग आता इथे सिम्पल्स आहे, हॉरिझॉन्टली मल्टिप्लाय करतो, व्हर्टिकल डिवाइड करतो. सो मल्टिप्लाय हॉरिझॉन्टल केलं. आता काय विचारलं ते महत्वाचं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ करेक्ट आन्सर आहे पण गेस केल्यावर प्रोबॅबिलिटी काय करेक्ट आन्सर आहे गेस केल्यावर, ही कंडिशन जर आपल्याला करायची आहे. गेस केल्यानंतर करेक्ट आन्सर आहे तर आपण काय करणार आहे थेरम ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी लावायची. हा क्वेश्चन पाहूनच समजते की कंडिशनल आहे आणि जास्त कंडिशन आहे म्हणजे बेस थेरमचा क्वेश्चन. हॉरिझॉन्टल मल्टिप्लाय करायचं, व्हर्टिकल डिवाइड ऍडिशन करायचं. हॉरिझॉन्टल मल्टिप्लाय केलं तर या कंडिशन साठी सॉल्व्ह करतो आपण. सो 1 - के × 1/2. खाली पण काय होणार 1 - के × 1/2 आणि प्लस या दोघांचे ऍडिशन. सो के × 1 आणि विच इज इक्वल्स टू किती आहे 1, सॉरी 1/6. कसं सिम्प्लिफाय करायचं बघा. सिम्प्लिफाय करणं किती सोपं आहे. सो आता 1/2 - के इक्वल्स टू 1/6 × 1/2 - k/2. ठीक आहे, प्लस के हे सगळं मल्टिप्लाय 1/6. एवढं सिंपल काम आहे. मी काय करतो त्याला इकडे 6 ने मल्टिप्लाय करतो. के ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, इकडे 6 ने मल्टिप्लाय करा. हा झाला 3 - 3k इक्वल्स टू 1/2 - 1/2k आणि प्लस के. हा बेसिकल झाला k/2. सगळे एका साईडला घेऊन या. हा झाला 3 - 1/2 आणि तिकडे जाऊन प्लस झाला k/2 प्लस 3k. थोडं सिम्प्लिफाय करूया. 6 मधून 1 गेले 5/2 6 - 1 5/2 आणि इकडे ऍडिशन केलं तर 6 + 1
7k/2, 2 cancel, so k is equals to 5/7. सो बेसिकली आपल्याला विचारलं आहे की त्याने आन्सर काढलाय करेक्ट, पण तो गेस करून काढलाय, याचे चान्सेस किती आहे 5/7. सो आपला करेक्ट आन्सर किती आहे ऑप्शन नंबर सी. आता एक क्वेश्चन अंडरस्टँड करणं महत्त्वाचं आहे. सोल्युशन खूप इझी होतं. हॉरिझॉन्टली आपण मल्टिप्लाय करतो, व्हर्टिकली आपण ऍड करतो. जी प्रोबॅबिलिटी पाहिजे उदाहरणार्थ गेस करून, करेक्ट आन्सर काढलं गेस करून ते वरती येणार आणि दोघांची सम खाली येईल. त्याने जर विचारलं असतं की नॉन आणि करेक्ट आन्सर काढला, ही व्हॅल्यू वरती आली असती आणि हे टोटल डिवाइड मध्ये खाली गेलं असतं. दॅट्स इट. तर आपला करेक्ट आन्सर आला 5/7. राईट. ते डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणखी माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही जेवढं हे लाईक आणि शेअर करणार तेवढं मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर जर शक्यता असेल तेवढं तुम्ही लाईक करत चला आणि शेअर करत चला मित्रांमध्ये. परत भेटूया नेक्स्ट क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.